नौदल दिनाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये मालवण, सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्याच्या परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी उभा करण्यात आला होता। त्याचं अनावरण पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये झालेलं होतं। या पुतळ्याला 9 महिने झाले असताना म्हणजे अतिशय कमी कालावधीमध्ये तो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी काल दुपारी कोसळला। त्या ठिकाणी ताशी 40 ते 50 हवा त्या ठिकाणी वाहत होती। म्हणजे एवढं स्पीड काय त्या हवेला नव्हतं, तरी सुद्धा तो पुतळा त्या ठिकाणी कोसळला। आणि आता आम्ही सगळे बांधकाम विभागाने पत्र दिलेली पाहिली। तो पुतळा नौदलाच्या याच्यामध्ये असल्यामुळं नौदल अधिकाऱ्यांना बांधकाम विभागाकडून तशा पद्धतीची पत्र देण्यात आली होती की त्या पुतळ्याचे डागडुजी करणं गरजेचं आहे, दुरुस्ती करणं गरजेचं आहे। एवढं सगळं केलं असताना सुद्धा त्या ठिकाणी नौदल अधिकाऱ्यांनी त्या पत्राला केराची टोपली त्या ठिकाणी दाखवली। म्हणून मी सर्वप्रथम या सरकारचा जाहीर निषेध करतो। या छत्रपती शिवाजी महाराजांनी जर का आपण पाहिले जे गड किल्ले जे उभा केलेले आहेत, आज साधारणतः 350 वर्ष त्या गोष्टीला झालेली आहेत, तरी सुद्धा गड किल्ले अजून सुद्धा चांगल्या अवस्थेमध्ये आहेत। आणि जर का या सरकारच्या काळामध्ये 9 महिन्यात जर का उभा केलेले पुतळे जर पडत असतील तर किती मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार यामध्ये हे आपणा सर्वांना यामधून दिसून येत आहे। खरं तर हे सरकार भ्रष्टाचार कुणाला आम्ही करू देणार नाही म्हणून सत्तेत आलं आणि यांच्याच काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार सुरू असलेलं जे एक उदाहरण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालं। दुसरी अनेक उदाहरणं आपण बघितली असती तर काय अडचण वाटली नसती, परंतु आपली अस्मिता जे आपलं दैवत आहे आणि त्या दैवताचा उभा केलेला पुतळा त्या ठिकाणी पडला, म्हणजे अतिशय ही दुर्दैवी घटना आहे। खरं तर या ठिकाणी या सरकारवरतीच गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे, परंतु त्यांनी त्या ठिकाणी एका कंत्राटदाराला बळीचा बकरा बनवलेला आहे, त्याच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे। याच्यावरती न करता खरं तर याला संबंधित सगळे जे कोणी असतील अधिकाऱ्यापासून ते पार मंत्रालयापर्यंतचे यांना खरं तर यामध्ये दोषी धरलं पाहिजे आणि त्यांच्यावरती योग्य ती कारवाई झाली पाहिजे। आज जर आपण बघितलं तर हा जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी उभा केलेला आहे, त्याची जर का किंमत बघितली तर साधारणतः 2,40,71,000 दरम्यान या पुतळ्याला खर्च त्या ठिकाणी झालेला आहे। आणि हा
करून सुद्धा परत जिल्हा नियोजन समितीमधून सुद्धा 5 लाख रुपये त्या ठिकाणी त्यांनी खर्च दाखवलेला आहे. म्हणजे किती मोठा भ्रष्टाचार सरळ सरळ यामध्ये झालेलाही आपल्याला बघायला मिळते. जर साधारणतः त्या ठिकाणी 2,40,00,000 जर का खर्च होत असतील तर ती त्या ठिकाणचा जो शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तो किती चांगल्या पद्धतीने उभं करायला पाहिजे होता. परंतु या सरकारच्या काळामध्ये महापुरुषांचे जे पुतळे उभा केले जात आहेत त्याच्यामध्ये सुद्धा हे भ्रष्टाचार करायला कमी पडणार अशा पद्धतीचं वातावरण या राज्यामध्ये झालंय. म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आहे की महापुरुषांच्या नावावरती या राज्यामध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना मतं मागितली जातात. त्यांचंच नाव घेऊन या निवडणुकीमध्ये हे सगळे पक्ष समोर येताना आपल्याला बघायला मिळतंय. परंतु त्यांचे जे पुतळे उभा केलेत त्याच्याकडे सुद्धा या सरकारला लक्ष द्यायला वेळ नाही. आणि म्हणून मी पहिल्यांदाच महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं या घटनेचा जाहीर निषेध केलेला आहे आणि संबंधित जे कोणी असतील त्यांच्यावरती तात्काळ कारवाई होणं गरजेचं आहे. अन्यथा पुन्हा महाराष्ट्रामध्ये आंदोलन उभी केली जातील आणि जोपर्यंत त्यांना त्या ठिकाणी शिक्षा होणार नाही तोपर्यंत कुणी थांबणार नाही. कारण आज छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राला कसं उभं केलेलं आहे हे सगळ्यांना माहित आहे. आज जर तुम्ही बघितलं की आता हे मालवणची गोष्ट आहे, परंतु दुसरी एक गोष्ट मी या ठिकाणी सांगू इच्छितो की या सरकारच्या काळामध्ये एक हिंदू मिलचं काम त्या ठिकाणी या सरकारनं सुरू केलं. त्या ठिकाणी जागतिक दर्जाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक त्या ठिकाणी उभं करण्यासाठी या सरकारनं प्रयत्न सुरू केले. अजूनही ते स्मारक त्या ठिकाणी पूर्ण झालेलं नाही. फक्त निवडणुकीच्या काळामध्ये आपल्याला प्रत्येक समाजाची मतं कशी घेता येतील आणि अशा पद्धतीचं नियोजन या सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. हिंदू मिलचं काम अपूर्ण आहे. दुसरी गोष्ट बघा, अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं तिथं सुद्धा एक जागतिक दर्जाचं स्मारक उभं करण्याचं नियोजन त्या ठिकाणी झालं. कारण महाराष्ट्रामधून सगळ्या शिवप्रेमींनी मागणी केल्यानंतर, सगळ्या संघटनांनी मागणी केल्यानंतर त्या ठिकाणी सरकारच्या वतीनं तो निर्णय घेण्यात आला आणि त्याचं सुद्धा भूमिपूजन अरबी समुद्रामध्ये या नरेंद्र मोदींनी त्या ठिकाणी येऊन केलं. आज जर का आपण पाहिलं तर त्या ठिकाणी मला वाटतं जवळपास 800 कोटी रुपयांचा खर्च त्या ठिकाणी आतापर्यंत त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला खर्च झालेला दाखवला जातोय रेकॉर्डला. परंतु त्या ठिकाणी आज एकही ईट लागलेली नाही, तिथं एकही दगड त्या ठिकाणी लावण्यात आलेला नाही. म्हणजे मग हे 800 कोटी रुपये गेले कुठं? म्हणजे एका बाजूनी प्रत्येक जाती धर्माच्या महापुरुषाला एकतर ह्याच पक्षांनी प्रत्येक महापुरुष हा जातीमध्ये वाटून दिलेला आहे आणि मग प्रत्येक महापुरुषाचे काहीतरी घोषणा करायची निवडणुका आल्या की आणि त्यामधून त्या जाती धर्माची मतं आपल्याला कशी मिळतील यासाठी या सरकारच्या माध्यमातून प्रयत्न असतात. आणि म्हणून अरबी समुद्रामधला जो छत्रपती शिवाजी महाराजांचा जागतिक दर्जाचं जे स्मारक आहे ते लवकरात लवकर सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालं पाहिजे. त्या ठिकाणी असणार जे हिंदू मिलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्मारक आहे ते सुद्धा लवकरात लवकर पूर्ण झालं पाहिजे. पुण्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी लहुजी वस्ताद साळवेंचं सुद्धा स्मारक त्या ठिकाणी उभं करण्याची घोषणा या सरकारने केली, परंतु त्या ठिकाणी सुद्धा अजून काही झालेलं नाही. म्हणजे वेगवेगळ्या घोषणा फक्त हे सरकार करतंय, खर्च सुद्धा दाखवतंय, पण हे सगळं भ्रष्टाचार आहे. त्याच्यामध्ये कुठलंही काम प्रगतीपथावर झालंय असं आपल्याला आजपर्यंत दिसून आलेलं नाही. आणि म्हणून खरं तर या सरकारच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर या तर गोष्टी होत आहेत, परंतु दुसऱ्या सुद्धा गोष्टी आपण लक्षात घेणं जरुरीच आहे की आज लहान मुली असतील, मोठ्या महिला असतील, या सुद्धा आता या
राज्यामध्ये भीतीच्या सावटाखाली आता जगताना आपल्याला बघायला मिळत आहे. कारण भीतीचं वातावरण या राज्यामध्ये निर्माण झालंय. गृह विभाग या ठिकाणी चांगलं काम करताना आपल्याला दिसून येत नाही. गुन्हेगारीचं प्रमाण वाढले, महिला सध्या असुरक्षित आहेत आणि म्हणून या ठिकाणी राज्यामध्ये अतिशय विचित्र पद्धतीनं या सरकारच्या माध्यमातून काम सुरू आहे. गुन्हेगारीचं प्रमाण त्या ठिकाणी राज्यामध्ये अतिशय वाढलेलं आहे. अन्याय अत्याचाराच्या घटना सुद्धा मोठ्या प्रमाणावरती या राज्यामध्ये सुरू आहेत आणि म्हणून आता खरं तर नागरिकांनीच त्याच्यामध्ये रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे. देशामध्ये जरी भाजपचं सरकार आलं असलं, राज्यामध्ये जी सगळी सूत्र हलतायत ती सगळी दिल्लीमधून हलतायत आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये लोकांचे जेवढे हाल करता येतील, जनतेचे हाल जेवढ्या मोठ्या प्रमाणावर करता येतील तशा पद्धतीचं नियोजन या राज्यामध्ये आपल्या केलं जाते. तरुणांना रोजगार नाहीत, रोजगार मोठ्या प्रमाणावरती आम्ही देण्याचा प्रयत्न करू हे भाजपनं 2014 पासून आपल्याला सांगत आलेले आहे. परंतु आजपर्यंत महाराष्ट्रामधले जेवढे मोठे मोठे उद्योग होते ते उद्योग सुद्धा गुजरातला त्या ठिकाणी या सरकारने, या सरकारच्या ताब्यातून केंद्र सरकार घेऊन गेलेलं आपण बघितलेलं आहे. आता खरं तर आजचा विषय महत्वाचा आमचा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा त्या ठिकाणी ढासळलाय त्या बाबतीमध्येच खरं आम्ही आज फेसबुक लाईव्ह या ठिकाणी आलेलो, परंतु काही 2-4 विषय पण मी त्यामध्ये ऍड केलेले आहेत. परंतु जी वस्तुस्थिती आहे ही महाराष्ट्राच्या समोर आणणं गरजेचं आहे आणि म्हणूनच बाकीचे सुद्धा विषय मी बोललो. आपण काल परवा सुद्धा पाहिलं की बदलापूरला एका 4 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार झाला. बदलापूरच्या सर्व नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन मोठ्या प्रमाणावरती केलं. आता त्या ठिकाणी सुद्धा त्या मुलीला न्याय देण्यासाठी म्हणून सगळी जनता रस्त्यावर आली, त्यांच्यावरती सरकारनं गुन्हा दाखल केला. पहिलं सरकारने ते गुन्हे मागे घ्यावं, कारण या लोकांनी आम्हाला न्याय मिळावा म्हणून रस्त्यावर आलेले आहेत. त्यांच्यावरती गुन्हा जर दाखल सरकार करत असेल तर ते चुकीचं आहे आणि म्हणून हे जनता परत येणाऱ्या निवडणुकीमध्ये या सरकारला निश्चितपणे धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. त्यामध्ये आमची दुसरी एक मागणी अशी होती की त्या केस मध्ये जे उज्ज्वल निकम त्या ठिकाणी दिलेला आहे वकील, तो वकील तात्काळ बदलण्यात यावा. कारण उज्ज्वल निकम हा पूर्ण टाइम हा भाजपचं काम करणारा वकील आहे. आताच आपण सगळ्यांनी बघितलंय की त्याने जी निवडणूक सुद्धा लोकसभेची त्याने भाजपच्या तिकिटावर लढलेला आहे आणि आम्हाला अशी माहिती समजते की जी ती शिक्षण संस्था आहे ती सुद्धा एका भाजपच्या नेत्याची आहे आणि म्हणून त्या ठिकाणी भाजपचा वकील भाजपच्या संस्था चालकाला त्या ठिकाणी निश्चितपणे वाचवण्याचं काम करेल. आमच्या त्या छोट्या मुलीला त्या ठिकाणी न्याय देणार नाही अशी भावना या ठिकाणी या महाराष्ट्रातील जनतेची झालेली आहे. म्हणून सरकारनं त्या ठिकाणी उज्ज्वल निकमला त्या ठिकाणाहून काढून त्या ठिकाणी दुसरा वकील त्या ठिकाणी नेमण्यात यावा अशा पद्धतीची महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत. त्याच्यानंतर सुद्धा 3-4 घटना या शाळेमध्ये घडलेल्या आहेत. दौंड तालुक्यातील असेल, पुण्यातील असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणावरून या बाबतीमध्ये आता घटना घडताना आपल्याला बघायला मिळत आहे. तर त्यामध्ये सुद्धा राज्य सरकारनं लवकरात लवकर सर्व शिक्षण संस्थांना कठोर कारवाईचे आदेश त्या ठिकाणी दिले पाहिजेत की त्या ठिकाणी असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या चौकशा झाल्या पाहिजेत. त्या पद्धतीनं मुलींच्या शाळेमध्ये महिलांनीच त्या ठिकाणी जास्त संख्येने काम केलं पाहिजे अशा पद्धतीचं जार वगैरे सरकारनं काढला पाहिजे. आणि जे आता त्या ठिकाणी लहान मुलींची जी प्रकरण घडायला लागलेले आहेत, महिलांची घडायला लागलेले आहेत, त्यामध्ये सरकारनं गंभीरतेनं लक्ष घालून या महिलांना त्या ठिकाणी दिलासा देण्याचं काम केलं पाहिजे. एका बाजूला आपण लाडकी बहीण योजना आणून राज्यामध्ये राबवण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून होताना दिसतोय, परंतु आपल्या लाडक्या बहिणीवरती अन्याय सुद्धा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. ते अन्याय थांबले पाहिजे. हे याकडे सुद्धा
राज्यकर्त्यांनी लक्ष दिलं पाहिजे, हा एक विषय महत्वाचा आहे. आणि राहिला विषय, पुन्हा एकदा मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या जे पुतळा त्या ठिकाणी कोसळला त्या विषयावरती परत येणार आहे. मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या शिल्पकारांनी उभा केला त्यांचं नाव जयदीप आपटे आहे. आणि त्यांनी सुद्धा पुतळा उभा करताना सांगितलं होतं की मला जास्तीचा कालावधी लागेल, परंतु राज्यकर्त्यांकडून त्यांच्यावरती प्रेशर आणून कमी दिवसामध्ये तो पुतळा त्यांना तयार करायला सांगितला. आणि त्याच्याकडं खरं तर नौदल असेल किंवा बांधकाम विभाग असेल यांनी लक्ष देणं जरुरीचं होतं. मी मगाशीच एका न्यूज मध्ये पाहिलं की त्या ठिकाणी त्या पुतळ्याला लावलेले नट बोल्ट जे लोखंडी असतात ते गंजलेले होते आणि म्हणून ते त्याला इजा पोचली असावी आणि त्याच्यानंतर ते वाऱ्याच्या ह्याच्यामध्ये ते टिकलं नाही असं एक त्याच्यामधून दिसून येते. आणि जर का बांधकाम विभाग त्यांना पत्र देत आहे की याच्यामध्ये डागडुजी करणं गरजेचं आहे, त्यांनी 6 दिवस अगोदरच हे पत्र त्यांना दिलेलं होतं नौदलाला. नौदलाच्या अधिकारी नेमके काय करत होते, नौदलाच्या अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने का पाहिलं नाही, हा एक विषय त्याच्यामध्ये महत्वाचा. आणि म्हणून त्या कंत्राटदारावरती गुन्हा दाखल करण्यापेक्षा संबंधित अधिकारी अगोदर ह्याच्यामध्ये निलंबित केले पाहिजे, त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे. कारण महत्वाची जबाबदारी त्यांच्यावरती आहे, त्यांनी ती जबाबदारी पार पाडणं गरजेचं आहे. आणि ते काय फुकट जबाबदारी पार पाडत नाही, हे जे शासकीय अधिकारी आहेत हे शासनाचा पगार त्या ठिकाणी घेऊन कामं करतायत. आणि जर यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीमध्ये जर गांभीर्य नसेल तरी तुम्हासारख्या महाराष्ट्रातील जनतेकडे काय लक्ष देणार आहे, हा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. म्हणून यामध्ये तात्काळ जे कोण नौदलाचे अधिकारी असतील, जे बांधकाम विभागाचे अधिकारी असतील, परंतु बांधकाम विभागाचे अधिकारी यामधून मोकळे झालेले दिसत आहेत, कारण त्यांनी 6 दिवसापूर्वीच पत्र त्या ठिकाणी त्या नौदल अधिकाऱ्यांना देऊन टाकलंय. म्हणजे त्यांनी त्यांच्यावरची जबाबदारी त्या ठिकाणी झटकण्याचं काम केलेलं दिसतंय. परंतु मला असं म्हणायचंय की 6 दिवसच अगोदर का पाठवलं, त्याच्या अगोदर का त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केले नाही. म्हणजे यांना त्या ठिकाणी काहीतरी असं घडवून आणायचं होतं का, किंवा उद्याच्याला जर का शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी कोसळला म्हणून पुन्हा राज्यभरामधून परत सगळे शिवसैनिक किंवा छत्रपती शिवाजी महाराजांना जे दैवत मानते, जे प्रेम करते, ती लोक पुन्हा उठून रस्त्यावरती येतील, आंदोलन करतील, जाळपोळ करतील, त्याच्यावरती पुन्हा यांच्यावरती गुन्हे दाखल करता येतील. असं काही प्लॅनिंग यांच्या पाठीमागे असू शकतं का, हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं पुतळा त्या ठिकाणी कोसळलेला आहे. पुन्हा या राज्यामध्ये चुकीचं काही काम झालं नाही पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी महापुरुषांचे पुतळे आहेत त्या पुतळ्यांची व्यवस्थित निगा त्या ठिकाणी या सरकारनं घेण्याचं काम केलं पाहिजे. त्या ठिकाणी त्यांनी समिती नेमली पाहिजे आणि प्रत्येक पुतळ्याला किती दिवस झाले त्यामध्ये काय डागडुजी करणं गरजेचं आहे. आता पावसाळ्याचे दिवस आहेत, काही पावसामुळे घटना घडू शकतात, वारं जास्त असते, ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता मला वाटतं प्रतापगडावरती जे अश्वरूढ पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा उभा केलेला आहे त्याला जवळपास 67 वर्ष जवळजवळ झालेले आहेत. त्या 67 वर्षाच्या पुतळ्याला अजून धक्का लागला आणि 9 महिन्यापूर्वी जे तयार केलेला पुतळा ही जर कोसळत असेल तर यामधूनच आपल्याला समजून येतं की भ्रष्टाचार हा किती मोठ्या प्रमाणावरती उकाळलेला आहे. आणि 100% या सगळ्या प्रकरणामध्ये भ्रष्टाचाराची सुद्धा चौकशी त्या ठिकाणी झाली पाहिजे. कारण भ्रष्टाचार झाल्याशिवाय निकृष्ट दर्जाचं काम त्या ठिकाणी होत नसतं. आणि म्हणून या प्रकरणाची सरकारनं गंभीर दखल घ्यावी आणि याच्यामध्ये समिती तात्काळ नियुक्त करून यामध्ये दोषी असणाऱ्या लोकांवरती त्या ठिकाणी निश्चितपणे लवकरात लवकर कारवाई करावी. अन्यथा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं राज्यामध्ये तीव्र स्वरूपाची आंदोलनं केली जातील, याची दखल शासनाने घ्यावी. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय.